अरे उठ पटकन उशीर होतोय, हे प्रत्येक आईचं सकाळ सकाळी वाक्य ठरलेलंच असतं. आणि हो, सगळ्यात जास्त सकाळी धावपळ होते ती प्रत्येक आईचीच बरं का. तर आता माझ्या मुलांना पराठा आवडतो म्हणून आज पराठा बनवायला घेतला होता. आणि प्रत्येक आईचं आदल्या दिवशीच प्लॅनिंग झालेलं असतं, माझ्या मुलांना काय आवडतं, मी उद्या काय टिफिनला देऊ. आणि ते आदल्या दिवशी प्लॅनिंग करून मुलांना दुसऱ्या दिवशी बनवून द्यायचं असतं, कारण आपली मुलं आवडीनं खातात, त्यातच आईचं समाधान असतं. सकाळ सकाळी प्रत्येक लेडीजची अशी धावपळ सुरूच असते आणि माझीही ते धावपळ सुरूच होते. कोण म्हणतं मम्मी माझा सॉक्स कुठे ठेवला, कोण म्हणतं मम्मी माझा बूट कुठे ठेवला, तर कोणाला चहा हवा असतो, तर कोणाला नाश्ता हवा असतो, कोणाची बॉटल सापडत नाही, तर कोणाचा टिफिन भरून द्यायचा असतो. अशी एवढी धावपळ होऊन जाते ना सकाळ सकाळची. त्याच्या ह्याच्यात मुलांना उठवायचं असतं, त्यांना तयार करायचं, स्कूलला पाठवायचं. आता दादा स्कूलला गेला तर ह्या महाशयांची काही झोप झाली नाही. आता इथं सोप्यावर बसून अजून झोप थोडी चालूच होती. आता उठवलं, त्याला आंघोळ घातली, तयार वगैरे केलं. अजून हा लहान असल्यामुळे याचं सगळं ना करून द्यायला लागतं. तर इथे टिफिनही भरला होता, त्यानं नाश्ता केला आणि आता स्कूलला जाण्याचा तर टायमिंग झाला होता. आता रियू दादा स्कूलला गेला, पियू दादा स्कूलला गेला, अहोई गेले आणि आदिरा झोपली होती. आता इथून पुढे खरा टास्क चालू होतो, कारण आता या मॅडम झोपल्यात तोपर्यंत सगळं बाकीचं काम आवरायचं असतं. पण खरं सांगायचं तर ही जरी रोजची धावपळ असली ना, तरी घरातले सगळे व्यवस्थित तयार होऊन आपापल्या कामाला निघून गेले ना, तर आईला एवढं समाधान भेटतं ना, चला आजची ड्युटी पार पडली आणि ती व्यवस्थित पार पडली, यात खरंच खूप समाधान असतं. आईच्या दिवसात स्वतःसाठी वेळ कदाचित कमी असतो, पण जिम्मेदारी खरंच खूप महत्त्वाच्या असतात. आणि ह्या जिम्मेदारी निभावता आपला कसा दिवस निघून जातो हे समजत नाही. तर चला आजच्या व्हिडिओचा एंड इथेच. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.